नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात कर संपूर्णतः मागे घेण्याचा निर्णयाचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत निवेदन केले. कांदा हे राज्यातील महत्त्वाचे नगदी पीक असून देशातील एकूण उत्पन्नाच्या 35 ते 40% उत्पन्न महाराष्ट्रात होते. तसेच भारतातून होणाऱ्या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा सर्वसाधारण 40% इतका वाटा आहे. शेतमालाच्या आयात व निर्यातबाबत धोरण ठरविण्याची ही बाब केंद्र शासनाशी निगडीत आहे. कांदा निर्यातीवर डिसेंबर 2023 मध्ये घालण्यात आलेल्या बंदी उठवण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या सहीने 14/12/2023 रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना विनंती करण्यात आली. दरम्यान 3 मे 2024च्या अधिसूचनेनुसार केंद्र शासनाने निर्यात बंदी उठवून किमान निर्यात मूल्य $550 प्रति मेट्रिक टन लागू केले होते. राज्य शासनाने सातत्याने केंद्र शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर दिनांक 13 सप्टेंबर 2024च्या अधिसूचनेन्वये केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य रद्द करून निर्यात शुल्क 40% वरून 20% केली होती. राज्यातील शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने दिनांक 9/1/2025 माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुसे, शिंदे साहेब, त्याचबरोबर पणन मंत्री म्हणून मी यांच्या सर्वांच्या पत्रान्वये केंद्र शासनास विनंती करण्यात आली होती असून सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आली आहे. या संदर्भात विधिमंडळात सन्मान्य सदस्य श्री छगनजी भुजबळ साहेब तसेच इतर सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक 58 वरील चर्चेवेळी निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. आता केंद्र शासनाने दिनांक 22/3/2025 म्हणजे परवाच्या अधिसूचनेमुळे कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क हे आता रद्द करण्यात आलेली आणि याचा निर्णय घेण्यात आलेला सदरहून निर्णय राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे. यास्तव मी राज्य शासनाच्या वतीने देशाचे लाडके पंतप्रधान व सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ पियुषजी गोयल यांचा आभार व्यक्त करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.